नमस्कार. ईश्वरी घरात नसताना रमाकांतला चहाची तळप आलेली असते आणि म्हणूनच तो किचन मध्ये गेलेला असतो. अर्णव इकडे फोनवरती बोलत असतो. त्याच वेळेला लगेच रमाकांत चहा बनवत असतो आणि रमाकांतच्या हातातून चहाचं पातेलं खाली सटकतं आणि त्याच्या पायावरती पडतं. गरम गरम चहा स्वतःच्या पायावरती पडल्यामुळे रमाकांत जोर जोरात ओरडायला लागतो. अर्णव रमाकांतचा आवाज ऐकतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो. अर्णव स्वतःशीच बोलतो, काय झालं असेल? तेवढ्यात मात्र रमाकांत जोर जोरात ओरडतच असतो आणि त्याच वेळेला अर्णव रमाकांतच्या दिशेने धावत जातो. रमाकांतच्या दिशेने धावत आलेल्या अर्णवचं लक्ष रमाकांतच्या पोळलेल्या पायाकडे जातं. त्यावेळेला मात्र अर्णवच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. त्यावेळेला रमाकांत कसं तरी हॉलमध्ये चालत येण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, थांबा. अहो काय करताय तुम्ही? तुमच्या पायाला किती भाजलंय ते तरी बघा ना. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, अर्णव काळजी करायची गरज नाही आणि तसंही या गोष्टींची मला सवयच आहे. अरे आता तू इथे आहेस म्हणून काळजीने विचारलंस, बाकी काही नाही. नाहीतर कोण आहे तिकडे मला विचारायला? तेव्हा मात्र अर्णव रमाकांतला बोलतो, ते काही असलं तरी सुद्धा इथून हलायचं नाही, तुम्ही इथेच थांबायचं. आणि तो किचन मध्येच त्याला खुर्ची आणून देतो. तेवढ्या तिथे अंजली सगळेजण आलेले असतात. अंजलीचं लक्ष सुद्धा रमाकांतच्या पायाकडे गेलेलं असतं. त्यावेळेला मात्र अंजलीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलेलं असतं. पण अंजली स्वतःच्या भावनांवरती ताबा ठेवते आणि तेवढ्यात मात्र अर्णव मलम घेऊन रमाकांतच्या इथे आलेला असतो. तो रमाकांतच्या पायाला मलम लावत असतो. ते बघून रमाकांतच्या डोळ्यात पाणी येतं. रमाकांत हळूच अर्णवच्या डोक्यावरून हात फिरवतो. तेव्हा मात्र अर्णव रमाकांतचा हात जोरात उडवून लावतो आणि रमाकांतला बोलतो, हे बघा, उगाच नको त्या गैरसमजात राहू नका. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. खरं सांगायचं तर तुमच्या पायाला जखम झाली ते बघून माझ्या मनाला पाझर फुटला. कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझे वडील आहात हे तर मी विसरूच शकत नाही ना. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, अर्णव बाळा, दुसरं काही नाही. तू फक्त तुझे वडील आहात हे बोललास ना, माझ्यासाठी एवढंच खूप आहे. अर्णव खरं सांगू का, मला दुसरं काही ऐकायचंच नाहीये. एक गोष्ट मात्र कळून चुकली अर्णव, कितीही काही झालं तरी सुद्धा तुझ्या मनातल्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी माझ्याविषयी माया आहे. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, अजिबात नाही, असं काहीही नाही. प्लीज प्लीज असा विचार करू नका. आणि तेवढ्यात तिथे ईश्वरीची एंट्री झालेली असते. ईश्वरी मोठ्याने हाक मारते, अर्णव सर काय झालंय? तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काही नाही. तेवढ्यात मात्र ईश्वरीचं लक्ष रमाकांतच्या पायाकडे जातं आणि ती म्हणते, बाबा बाबा हो, हे कसं झालं? एवढं कसं काय भाजलं तुम्हाला? तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, अगं ईश्वरी, काही नाहीये, तू नको उगाच काळजी करूस. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, तुला समजत नाही? त्यांना चहा पाहिजे होता तर तुला देता येत नाही का? कुठे गेली होतीस तू? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, अहो माझं खूप महत्वाचं काम होतं म्हणून तर मी बाहेर गेले होते. अर्णव सर प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच रमाकांत बोलतो, अर्णव अरे तू तिच्यावरती का चिडतोस? आणि तसंही चुकी माझी आहे. तिने जायच्या आधी मला विचारलं होतं तुम्हाला काही पाहिजे का, पण मीच नको बोललो, तिथेच चुकलं. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, हे बघ ईश्वरी, यापुढे यांची सगळी कामं करूनच तू बाहेर जायचं. जबाबदारी घेतलीस ना त्यांची, मग जबाबदारी पार पाडायला सुद्धा शिक. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही काळजी करू नका, यापुढे बाबांना माझ्यामुळे काहीही त्रास होणार नाही. तेव्हा मात्र अर्णव तिथून तावातावाने निघून गेलेला असतो. त्याच वेळेला रमाकांत बोलतो, ईश्वरी खरंच सॉरी, माझ्यामुळे तुला ऐकावं लागलं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, काय बोलताय बाबा तुम्ही? अहो तुमच्यामुळे जरी मला ऐकायला लागलं ना तरी सुद्धा चालेल, पण आज माझ्या मनाला शांतता मिळाली. कारण काय माहिती आहे का बाबा? कारण फक्त एवढंच की आता सगळं काही नीट होणार. तुम्ही अर्णव सरांच्या मनातील काळजी बघितली नाहीत बाबा. बाबा अर्णव सरांच्या मनात तुमच्याविषयी खूप प्रेम आहे आणि ते काळजी पोटीच मला ओरडत होते. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, हो
जेव्हा माझा पाय भाजला तेव्हा अर्णवने येऊन माझ्या पायाला मलम लावलं. खरं सांगू का ईश्वरी, तेव्हा खूपच अर्णव माझ्या जवळ आहे असं मला वाटलं. तेव्हा ईश्वरी बोलते, बाबा असा विचारच का करताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबा अर्णव सर कितीही रागीट दाखवत असले ना तरी सुद्धा ते रागीट नाही आहेत. खरंच ते खूपच स्वच्छ निर्मळ मनाचे आहेत. आणि तसंही बाबा, तुम्ही एवढे स्वच्छ निर्मळ मनाचे आहात म्हटल्यावरती तुमच्या मुलामध्ये सुद्धा तेच संस्कार उतरणार ना. तेव्हा मात्र रमाकांत बोलतो, हो ना, पण अर्णव मात्र खूपच तुझ्याशी चिडून बोलतो. तेव्हा ईश्वरी बोलते, ती त्यांची स्टाईलच आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. इकडे मात्र अर्णव त्याच्या बेडरूम मध्ये आलेला असतो आणि त्याला खूप त्रास होत असतो. तो स्वतःचाच हात आपटत म्हणत असतो, का का मला असं जाणवलं, का मी असं केलं? त्या माणसाच्या पायाला जखम झाली तर माझ्या मनाला धस्स झाल्यासारखं का वाटलं? का का मी त्याच्या इतक्या जवळ गेलो? आणि तो मोठमोठ्याने स्वतःवरती चिडत असतो. तेवढ्या तिथे ईश्वरी येते आणि ईश्वरी मोठ्याने बोलते, कारण कारण अर्णव सर, ते तुमचे बाबा आहेत. अर्णव सर, खरं सांगू का, ते तुमचे बाबा आहेत म्हणूनच तुमच्या मनाला पाझर फुटला. अर्णव सर, कुठेतरी तुमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम आहे. का अर्णव सर, ते प्रेम तुम्ही का दाखवत नाही आहात? अर्णव सर प्लीज, किती दिवस ते प्रेम लपवून ठेवणार आहात? तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ईश्वरी प्लीज, उगाच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला ईश्वरी बोलते, मी आणि काहीही बोलतीये? जरा विचार करून बोला तुम्ही, काय बोलताय ते. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, हे बघ, फक्त मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने केलं, बाकी काही नाही. आणि तू जर का याचा अर्थ वेगळा काढत असशील तर तू चुकीचं वागतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर, मी काहीही चुकीचा अर्थ काढत नाहीये. आणि अर्णव सर, तुम्ही असा विचारच करू नका प्लीज. अर्णव सर, एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा तुमच्या मनात बाबांविषयी प्रेम जागं झालंय. तुम्हाला त्यांची काळजी वाटते. त्यांना जर का लागलं तर तुमच्या मनाला अगदी धस्स झाल्यासारखं होतंय. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झालं, आता मला हा विषय ताणायचा नाहीये. प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला मात्र ईश्वरी बोलते, ठीक आहे अर्णव सर, तुमची इच्छा. आणि लगेच ईश्वरी तिथून निघून गेलेली असते. तर इकडे सुप्रिया मात्र खूपच विचार करत असते. सुप्रिया स्वतःशीच म्हणत असते, काय करू? रमाकांत सरांना जाऊन भेटू का? त्यांच्याशी बोलू का? त्यांच्याशी जर का बोलले तर नक्कीच सगळे प्रश्न सुटतील. तेवढ्यात मात्र तिथे ईश्वरीचे बाबा आलेले असतात. ईश्वरीचे बाबा सुप्रियाला म्हणतात, सुप्रिया काय झालं, कसला विचार करतेस? त्यावेळेला सुप्रिया ईश्वरी जे काही बोलली ते सर्व काही सांगते. तेव्हा मात्र ईश्वरीचे बाबा बोलतात, हे बघ, जे काही ईश्वरी बोलते ना तसंच कर, कारण तू जर का तसंच वागलीस ना तरच सगळे प्रश्न सुटतील. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, अहो तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाही. मी जर का त्यांना भेटायला गेले आणि जर का सगळ्यांसमोर मला अर्णवने बघितलं तर मात्र नको तो घोटाळा होईल. तुम्हाला कळतंय का, आधीच अर्णवरावांचा माझ्यावरती विश्वास नाहीये. ते कसे वागतात ते बघितलंत ना तुम्ही. तेव्हा मात्र ईश्वरीचे वडील बोलतात, सुप्रिया, नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि अर्णवने तुला सांगितलंय ना की तू स्वतःला सिद्ध कर म्हणून. मग तुला तर त्या रमाकांत सरांना भेटावंच लागणार. आणि तू अर्णवला कशाला घाबरतेस? मी तुला स्वतः सांगतोय ना, तू जाऊन भेट, बोल, मगच सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, अहो तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते. तेवढ्यात मात्र तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रता बोलते, काय चाललंय तुमचं, कशाबद्दल बोलताय तुम्ही? त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, काही नाही. आणि खरं सांगू का, आता या विषयावरती काही बोलूया नको. तेव्हा नम्रता बोलते, बस आई, बाबा, तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय हे मला कळतंय, मला चांगलंच माहिती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही जे काही करताय ना ते मला सुद्धा सांगत जा ना, मी सुद्धा तुम्हाला मदतच करेन ना.
तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, नमू अगं तुला काही सांगण्यासारखं असतं तर मी सांगितलंच असतं. नमू प्लीज असा विचार करू नकोस. तेव्हा मात्र नम्रता बोलते, ते काही नाही, तुमच्यात जे काही घडतंय ना ते सर्व ईश्वरीला माहिती आहे, पण मला मात्र अजिबात माहिती नाही. माझ्यापासून मात्र तुम्ही सगळ्याच गोष्टी लपवताय. मी असं काय चुकीचं वागते बाबा? बाबा मला सुद्धा सांगा ना. त्यावेळेला सुप्रिया बोलते, हे बघ नमू, तू उगाचच नको तो अर्थ काढू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव नमू, कितीही काही झालं तरी सुद्धा वेळ आली की तुला सर्व गोष्टी कळतीलच. आणि आता जर का मी तुम्हाला या सर्व गोष्टी सांगत नाहीये तर नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे ना, म्हणूनच सांगत नाही ना. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. इकडे ईश्वरी शांतपणे बसून असते. त्याच वेळेला तिथे आजी आलेली असते आणि आजी ईश्वरीला बोलते, ईश्वरी हे बघ, तू रमाकांतना ह्या घरामध्ये आणलंस, त्यामुळे काय काय घडतंय ते पाहिलंस ना. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, आजी मी बाबांना या घरामध्ये आणलं, पण या घरात आल्यानंतर तुम्ही एकदा तरी नोटीस केलं खरोखर बाबांनी जे काही केलंय ते खरंच खरं आहे का? बाबा एवढ्या ठामपणे सांगतायत की त्यावेळेला जे काही घडलं ते खोटं होतं. तुमचा त्यांच्यावरती विश्वास नाहीये का? खरोखर कोणत्याही अर्थाने तुम्ही त्यांच्याकडे बघा, तुम्हाला खरोखर ते दोषी वाटतात का? तेवढ्यात मात्र तिथे वल्लरी येते आणि मोठ्याने बोलते, हो वाटतात ना दोषी. कितीही काही झालं ना तरी सुद्धा सात्विकाच्या बाबतीत जे काही घडलंय ते आम्ही विसरूच शकत नाही आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी हा माणूस जबाबदार आहे, हे सुद्धा आम्हाला विसरता येणार नाही. तेव्हा लगेच ईश्वरी वल्लरीला बोलते, वल्लरी मामी तुम्ही या गोष्टींमध्ये नाही पडलात ना तर बरंच होईल, कारण तुम्ही फक्त आणि फक्त दोष देण्याचंच काम करताय. वल्लरी मामी तुम्ही जर का नीट विचार केलात ना तर एकदा तरी बाबांकडे बघाल आणि खरोखर ते दोषी नाही आहेत हे तुम्हाला कळून चुकेल. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, बस झाला ईश्वरी, आता अति होतय. आणि खरं सांगू का ईश्वरी, तुझ्या वागण्याला काही एक अर्थ नाही. तेव्हा ईश्वरी बोलते, माझ्या वागण्याला काहीच अर्थ नाही, मग तुमच्या आहे का? नाही तुमच्या असेल ना तर बोला. खरं सांगू का, मला तर तुमचं वागणंच कळत नाहीये. मुळात तुम्ही का असा विचार करताय? आणि मला असं का जाणवतंय की बाबा आल्यापासून या घरामध्ये तुमच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेत. तेव्हा मात्र वल्लरी बोलते, काहीही बोलू नकोस आणि माझ्याशी बोलताना जरा नीट बोलत जायचं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, हो ना, तुमच्याशी बोलताना नीट बोलत जायचं ना. मग तसं सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, बाबांविषयी बोलताना शब्द नीट वापरायचे आणि ते जर का जमत नसतील ना तर तोंडावरती बोट ठेवायचं, नाहीतर तोंड बंदच ठेवायचं. तेव्हा वल्लरी बोलते, ईश्वरी अति होतंय आता. तेव्हा ईश्वरी बोलते, तुमचं अति होतंय मामी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ते कोणी साधेसुधे व्यक्ती नाहीये तर रमाकांत राजे शिर्के आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलताना स्वतःच्या तोंडाला लगाम घालायचाच. तेवढ्यात मात्र तिथे अविनाश मामा आलेले असतात आणि अविनाश मामा मोठ्याने बोलतात, ईश्वरी तू अगदी बरोबर बोललीस. वल्लरी तुझं तोंड बंदच ठेवत जा. तेव्हा वल्लरी बोलते, बस झाला, येता जाता सगळेजण माझाच अपमान करत असतात, मलाच घालून पाडून बोलत असतात. मी मात्र सहन करायचं, पण आता नाही. आता काही झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही. आई तुम्हाला तरी या गोष्टी पटतायत का? त्यावेळेला आजी बोलते, वल्लरी शांत हो. काही गोष्टी पटत नसल्या तरी सुद्धा आपल्याला त्या नीट कराव्या लागणार आहेत. आणि खरोखर जर का रमाकांत दोषी नसतील हे जर का ईश्वरी सिद्ध करू शकली तर मग आपण काय करायचं? उगाचच आपण निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही ना करत. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, हेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, एक संधी तरी द्या. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला अर्णव बोलतो, मी संधी दिली आहे ना तुला, मग तुला विचार करायची गरजच नाही. आणि मामी प्लीज यापुढे या गोष्टींवरती घरात वाद नको. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अर्णव सर बरं झालं तुम्हीच सांगितलं ते. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, खरं सांगू का, आता हा विषय वाढवायचा नाहीये. आणि तसंही ईश्वरी तुझ्याकडे आता थोडे दिवस राहिले हे लक्षात ठेव. थोड्या दिवसानंतर मी त्या माणसाला स्वतः घराबाहेर काढेन. तेव्हा ईश्वरी बोलते, जर का ते दोषी असतील तर ना. आणि ते जर का दोषीच नसतील तर अर्णव सर
तुम्हाला बाबांना घराबाहेर काढण्याचा अधिकार नाही आहे. तेव्हा मात्र अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. इकडे राकेश अंजलीला म्हणत असतो, अंजली मॅडम, मला तर कळतच नाहीये नक्की काय बोलावं ते. म्हणजे ईश्वरी वहिनी जे काही बोलतायत ते ठामपणे बोलतायत. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काहीच कसं वाटत नाही. तेव्हा मात्र मोठ्याने अंजली बोलते, काय आहे ना, तुम्हाला काही गोष्टी आठवत नाहीत, तुम्ही जरा शांत राहा. तेव्हा मात्र राकेश बोलतो, हो मला काही गोष्टी आठवत नसतील, पण जे काही डोळ्याला दिसतंय ते समोर दिसतंय ना, मी त्याच्याविषयीच बोलतोय. अंजली मॅडम, येता जाता तुम्ही मला या गोष्टीवरून बोलत असता, पण जरा तरी विचार करा. अंजली मॅडम, तुमचं जे काही चालू आहे ते खूपच विचित्र बोलणं चालू आहे आणि तुम्ही येता जाता माझा अपमान करताय. तेव्हा लगेच अंजली बोलते, सॉरी तुम्हाला जर का असं वाटत असेल तर, पण खरं सांगू का, ती व्यक्ती या घरात आल्यामुळे माझं डोकं सटकलंय. ज्या माणसामुळे माझ्या आईचा जीव गेला, माझ्या आईला फासावर लटकताना आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं, त्या माणसाला आम्ही आमच्या घरात कसं काय ठेवू. तेव्हा मात्र राकेश बोलतो, ते सर्व ठीक आहे, पण अंजली मॅडम, जर का ईश्वरी वहिनी जर का काही बोलतायत तर तुम्हाला त्यांच्या शब्दावरती ठाम विश्वास ठेवावाच लागणार, कारण त्या सगळं काही सिद्ध करणारच. आणि मी तुम्हाला एक सांगू का, त्या जर का काही बोलतायत ना तर ते खरं असणारच. तेव्हा मात्र अंजली राकेशकडे बघत असते आणि ती त्याला म्हणते, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला, तुम्ही असं काहीतरी बोलू नका, प्लीज शांत बसा. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, अंजली ताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही का असं करताय. अंजली ताई, स्वतःच्याच वडिलांना तुम्ही दोषी ठरवताय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अंजली आणि अर्णवच्या मनाविरुद्ध जाऊन ईश्वरी रमाकांत विरोधात पुरावे गोळा करू शकेल का आणि रमाकांतची बाजू ठामपणे मांडू शकेल का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.